इकडं समोर. ठीक आहे. मी सर्वप्रथम नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे आणि विश्वनाथ अण्णा तोडकर या प्रमुख नाम फाउंडेशनचे नाना पाटेकर, मकरंद अनासरे आणि अनासपुरे आणि विश्वनाथ अण्णा तोडकर भाऊ पर्याय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यांचे अगदी मनापासून रूढीग्रस्त लोकवंचित देवकर देवकरी नाराधी जोगतील या संघटनेच्या वतीनं ह्या तिन्ही व्यक्तींचे प्रथम खूप खूप आभार मानते की त्यांनी आतापर्यंत शेतकरी म्हणून पुरुषांनाच पुढं आणलेलं आहे आणि नाम फाउंडेशन व पर्याय संस्थेच्या माध्यमातून एकल महिला किसान अभियान अंतर्गत की महिलाही शेतकरी आहे आणि शेतकरी म्हणून महिलांना हे धान्य मिळालं पाहिजे. जे गावकुसाबाहेर आहेत भटक्या जमाती, अल्पभूधारक, गायरानधारक यांना हे बियाणं वाटप करण्याचं नाम फाउंडेशन आणि पर्याय संस्थेच्या माध्यमातून हे रूढीग्रस्त लोकवंचित कलावंत देवकर देवकरी नाराधी यांच्या वतीनं आम्ही आज परभणी जिल्ह्यातील 9 तालुक्यातील 700 सोयाबीनच्या बॅगा 700 लाभार्थ्यांना वाटप केल्या आहेत. नेमका उद्देश काय याच्या पाठीमागं? महिलांचा एकल महिला ह्या महिला शेतकरी म्हणजे जी जमीन पुरुषांच्या नावानं आहे, मनुस्मृतीच्या माध्यमातून महिला ही मागास आहे आणि महिलांचं नेतृत्व पुढं आलं पाहिजे. शेतात राबणारी शेतकरी महिला ही महिला आहे, पण सातबारावरती तिचं नाव येत नाही तर पुरुषांचं येतं. तर जी महिला शेतामध्ये कष्ट करते, राबते, पेरते तीच महिला शेतकरी आहे. ह्याच्या मागचा हा उद्देश आहे की महिला ही शेती करू शकते. नाम फाउंडेशन आणि पर्याय जसं मला विश्वनाथ अण्णा तोडकर यांच्या माध्यमातून आणखी कोणते कोणते उपक्रम समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात येणार आहेत? आता सध्या तर शेतकरी महिलांसाठीचे उपक्रम राबवलेला आहे. इथून पुढं रब्बी हंगामाचं सुद्धा बियाणं ते शेतकरी महिलांना फुकट वाटप करणार आहेत आणि हे बियाणं देत असताना असं ठरलेलं आहे की बियाण्याचा जास्त साठा व्हावा म्हणून ह्या एका शेतकरी महिलेला 1 सोयाबीनची बॅग दिली तर बियाण्याचे खडे झाल्याच्या नंतर त्या शेतकऱ्याने 60 किलोचे 30 किलो बियाणे नाम फाउंडेशन आणि पर्याय संस्थेला वापस करायचे आहे. वा वा वा.